मुंबईसह एमएमआर क्षेत्रामध्ये सीएनजीच्या दरामध्ये वाढ करण्यात आलेली आहे। सीएनजी प्रति किलो 2 रुपयांनी महागलेला आहे। आजपासूनच हे नवे दर लागू करण्यात आलेले आहेत आणि यामुळे मुंबईमध्ये सीएनजीचे दर प्रति किलो 82 रुपयांवरून 84 रुपयांवर गेलेले आहेत। या दरवाढीमुळे मुंबईकरांचा प्रवासही महागण्याची शक्यता आहे। आखाती देशातील सुरू असलेल्या युद्धांचा आता देशावरती सुद्धा परिणाम जाणवू लागलेला आहे। दिवसेंदिवस महागाईमध्ये वाढ होताना पाहायला मिळते। यापूर्वीच आपण बघितलं तर इंधनाचे दर वाढल्याची बातमी समोर होती, मात्र आता सीएनजीच्या दरामध्ये सुद्धा 2 रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे। दुधाच्या दरांमध्ये वाढ करण्यात आलेली आहे। सामान्य माणसांच्या खिशावर याचा थेट परिणाम होणार आहे। सीएनजी काल रात्रीपासून 2 रुपयांनी महागला, त्यामुळे प्रति किलो 84 रुपये सीएनजी झालेला आहे। काही दिवसांमध्ये ही परिस्थिती आणखी बिकट होणार आहे आणि यामुळे कुठेतरी जास्त ताण हा सर्वसामान्यांच्या खिशावरती पडणार आहे आणि यानंतर जो उद्रेक होईल तो खरं तर सर्वसामान्यांचा आवाज बनेल, असं एकंदरीत या ठिकाणी चित्र पाहायला मिळतं आहे। कॅमेरा पर्सन सुमेश सोनावणेंसह स्वप्नील जाधव, जी24 तास, मुंबई। तर मुंबईसह एमएमआर क्षेत्रामध्ये सीएनजी महागलेला आहे। सीएनजी प्रति किलो 2 रुपयांनी महागलाय, त्यामुळे आता रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवासही महागण्याची शक्यता वर्तवली जाते आणि यावर सर्वसामान्यांनी काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत पाहूया। आहेच ना संतचा भावना। आता 84 रुपये सीएनजी झालेलं आहे। आम्हाला कसं ओला उबरला आम्ही रेग्युलर गाड्या चालवतो, ओला उबरचा रेट पण त्या लोकांनी खूप कमी केला आहे। त्या राईडचा रेट जर कमी झाला तर आम्हाला कसं परवडणार? जर आम्ही 100 रुपये कमवायला जातोय, 100 रुपयाचं आम्ही 5, 10, 50 रुपयाचं समजा सीएनजीला घालवले तर 50 रुपयासाठी आम्ही किती आम्हाला माथापडी करायला? त्यामुळे सीएनजी आणि रेट वाढल्यामुळे खूप अक्षरशः म्हणजे नकोसं झालेलं आहे आता। आणि तर काम आहे, गाडीला पैसे मिळत नाही, कस्टमरला झगडा आहे आणि गॅसचा भाव वाढलेला आहे, दिवस दिवस वाढतोय। घरगुती गॅस पण वाढलाय, घरगुती वाढ 150 रुपये डायरेक्ट वाढलेलं आहे बाटल्याला। आता तर दुधाच्या दरात पण वाढ केली, 2 रुपयाने दूध वाढलंय। आता अमूलहून 30 रुपये आहे, 30 रुपये आहे। अमूलच्या दरात 2 रुपयाने वाढ झाली। काय करणार? गव्हर्नमेंटला बघायला पाहिजे सोशल। मोदीजींनी असं आवाहन केले की कमीत कमी वाहनं वापरा, सरकारी वाहनांचा वापर करा, पण तुमचं उपजीविकाच या वाहनावर। आम्ही नाही करणार तर कसं आमचं पोट पाहणार? आमचा परिवार आहे।